काय? हेच की सूर्याचा ऍक्सिडेंट झालाय. बाबू, कसलं न्यूज नेटवर्क स्ट्रॉंग आहे या दोघे बायकांचं. तास 2 तास झाले नसतील तर दोघींना कळलं पण लगेच. हे खरं आहे का? कुणी पोहोचवली खबर? सूर्याच्या घरनं फोन आलता का? काय विचारतोय मी, कोण आहे? मोबाईल. तो मोबाईलच असणार आहे खबरी. किती वेळा सांगितलं मोबाईल लांब ठेवत जा म्हणून. मागच्या वेळी मी डॅडींचा मार पडलेला विसरला का तुम्ही? ऐका, अजून पण येळ गेलेली नाही. डॅडींना कळलं ना तर मोबाईल सकट दोघींना फेकून देतील. सूर्याला लय नाही ना लागलं? बरं आहे का तो? जिवंत आहे. त्याच्या नशिबानं जिवंत आहे. शत्रू, या सगळ्या मग आई, तू तुझी काळजी घे ना. त्या सूर्याचं काय पडलंय तुला? त्या ऍक्सिडेंटच्या मागं कोण आहे काय आहे ना मला नाही माहित. मी असले मच्छर मारायला ना माझा वेळ वाया घालवत नाही. कळलं ना? त्याचा तो मरल आपोआप त्याच्या कर्मानं. आणि अहो, त्याला मारणं माझ्यासाठी अवघड नाही बरं का. मच्छर चावायला लागला ना, नाही तर कानापाशी गुणगुण करायला लागला ना, त्याला जाग्यावर मारायचं असतं. तू घरी फोन केला होता का त्याला? काय म्हणली ती? बरे आहेत ना दोघी? हो. डॅडींचा राग गेला का ग? जितकं डॅडींना मी ओळखते, मला नाही वाटत इतक्या सहसा त्यांचा राग जाईल. इथे डॅडींचा राग संपत नाही आणि तिथे आईची काळजी करणं संपत. खरंच नशीबवान आहेस बघ तू. तुझी काळजी करायला तुझ्याकडे 2-2 आहेत. नाहीतर माझं नशीब. सूर्या, तुझ्यावर जीव लावायला, तुझी काळजी करणाऱ्या 4-4 बहिणी आहेत तुझ्याकडे. आई तर सगळ्यांच्याच नशिबात असते, पण अशा बहिणी प्रत्येकाच्या नशिबात नसतात. ते पण आहेच खरं. तुळजा, सॉरी. कशाबद्दल रे? अगं, मी तुला म्हणलं होतं सिद्धार्थला शोधायला जाईन, पण ती गाडी घसरली आणि आता असं बोलून तू लाजवतोयस का मला? बर, हा फोन ठेव तुझ्याकडे. सिद्धार्थला फोन करत राह. बघ लागतोय का. मी दुकानात जातो. नाही, नकोय मला हा फोन. हा फोन तू तुझ्याचकडे ठेव. असा एकटा फिरत असतोस, पुढे काही गडबड झाली तर ऍटलीस्ट फोन करून तुला कळवता तरी येईल. माझ्यापेक्षा जास्त तुला या फोनची गरज आहे. तू ठेव फोन. अगं नाही, मला कशाला लागतोय फोन? असू दे, ठेव तुझ्याकडे. अरे सूर्य, सांगितलं ना मी तुला, मला नकोय फोन. तू ठेव तुझ्याकडे. मी मागून घेईन हवं तर, पण आता तू ठेव. तू पण ना माझ्या बहिणीसारखीच आहेस बघ. एकदम हट्टी. ऐकणारच नाहीस ना. येतो. काय चाललंय तुमचं? कुठे काय? असं सामूहिक व्यायाम आहे ना हा. आम्ही रोज करतो. रोज. मग मला बघून तुम्ही अशा अचानक का शॉक झाला? मजा मजा हसत खेळत राहायला पाहिजे ना सगळं. मोबाईल? कोणाचा मोबाईल आहे? धनु? धनु दीदी, कोणाचा फोन आहे? धनु, हा फोन तुझ्या हातात कुठनं आला? हा?
भागूचा फोन आहे कर तुझा फोन. भागू कुठे नेला मग? एक मिनिट काय चाललंय तुमचं? माझ्यापासून काय लपवताय तुम्ही? हे आमचं टॉप सिक्रेट आहे. हा आमचाच मोबाईल आहे, पण आम्ही तो लपून वापरतो. का? ते दादाला आवडत नाही ना आम्ही हा असला फोन वापरलेला. नाही म्हणजे ते सोशल मीडियावर पोरं कसं त्रास देतात, चुकीचे मेसेज करतात किंवा फोन करतात ना, म्हणून दादा आम्हाला फोनच वापरू देते. हा हे काय लॉजिक आहे? अशाने उद्या घराबाहेर कोणी छेड काढेल म्हणून घराबाहेर पडायला बंदी घालेल तो. उलट आयुष्यात अनेक माणसं त्रास देतील, त्यांच्यापासून घाबरून लपून बसण्यापेक्षा त्यांचा सामना कसा करायचा हे मुलींना शिकवलं पाहिजे. मोबाईल वापरायला न देणं हा काही उपाय नाहीये यावर. कधीपासून ही लपवाछपवी सुरू आहे? झाली आता 3 वर्ष. गेली 3 वर्ष तुम्ही असा मोबाईल लपून छपून वापरताय? येऊ द्या सूर्याला, मी बोलतेच त्याच्याशी. नाही नको दादाला नको सांग. काय बी दादाला सांगायचं नाही. नको ना नको, दादा चिडेल. त्याला असं वाटेल की आम्ही त्याला फसवतोय. अगं पण त्याचं हे वागणं चुकीचं आहे हे त्याला सांगायला नको का? नको ना ग, तो खूप दुखावला जाईल. हा वहिनी प्लीज यातलं काय बी दादाला टेलू नको. बरं ठीक आहे, पण एका अटीवर. कुठल्या? हा मोबाईल तुम्ही मलाही वापरायला देणार. अगं एवढंच ना? ठीक आहे वापर. तुला जेवढा वापरायचा ना तेवढा वापर. फक्त वापरून झाल्यावर तो स्विच ऑफ करून आतल्या हंड्यात नीट ठेवायचा.